नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. अमरावती परिसरातील एका 55 वर्षीय महिलेला कार जाळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपलब्ध झालेल्या एका हस्तलिखित तक्रार पत्रानुसार तक्रारदाराच्या घरासमोर उभी असलेली बलेनो कार मध्यरात्री जाणीवपूर्वक पेटवून देण्यात आली होती. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले. या तपासादरम्यान संबंधित महिलेचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तक्रारदाराच्या दाव्यानुसार आरोपी महिला आणि त्यांच्यात जुने वैयक्तिक मतभेद होते आणि याच रागातून कारचे मोठे नुकसान करण्यात आले. दरम्यान हे सर्व आरोप केवळ तक्रारपत्रातील दाव्यांवर आधारित असून या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकृत पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निखिलेश राजूरकर हे गृहस्थ गोदनी येथे राहतात. दिनांक 30 मे रोजी त्यांच्या घरासमोर लावण्यात आलेली बलेनो ही त्यांची जी गाडी आहे, मारुती सुझुकी बलेनो, ही गाडी रात्री 3 वाजताच्या दरम्यान पेट्रोल टाकून जाळण्यात आली. याच्यामध्ये गाडीचं सुमारे 10 लाख रुपयाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमच्या DB टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण घटनेचा तपास चालू केलेला होता. संपूर्ण परिसरातील CCTV कॅमेरे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की एक महिला तोंडावर कापड बांधून त्या ठिकाणी ती येऊन ती गाडी जाळून निघून जात आहे. सदर महिला ही पुष्पाबाई काशीराम आमले, वय 55 वर्षे, राहणार दर्यापूर अमरावती ही असल्याचे निष्पन्न झाले. याच्याबाबत अधिक तांत्रिक तपास करण्यात आला असता सदर महिला ही दर्यापूर येथे येऊन या ठिकाणी नागपूरमध्ये येऊन ती गाडी जाळून पुन्हा दर्यापूर येथे पळून गेल्याचं निष्पन्न झालं. यामध्ये तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास टीम पाठवून सदर महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. गुन्हा घडल्यापासून सुमारे 24 तासाच्या आतमध्येच या महिलेचं नाव निष्पन्न करून तिला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि तिला अटक करण्यात आलेली आहे. आज रोजी तिला माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई हे DB टीमचे PSI खोमने, PSI डगवाल, PC प्रशांत, विपिन, योगेश, आशिष, रोशन आणि महिला हवालदार अश्विनी यांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये सुमारे गाडीचं 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे. ही जी महिला आहे ती या तक्रारदारांची लांबची नातेवाईक आहे आणि त्यांचा काही जुना देवाणघेवाणीचा वाद होता आणि सध्या हे आपल्याकडे दुर्लक्ष करतायत या रागातून तिने हे कृत्य केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये आता महिला आरोपीला मान्य न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. तिच्याविरुद्ध जे काही तांत्रिक आणि CCTVचे किंवा इतर सर्व पुरावे आहेत ते पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे आणि पुरावे गोळा करून तिच्याविरुद्ध दोषारोपपत्र मान्य न्यायालयात सादर केलं जाईल. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.